नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. शहरामध्ये सुरू असलेला संततधार पाऊस आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुरू असलेला पाऊस यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मी आता गोदा तीरावरती आहे आणि नाशिक शहराच्या पुराची ओळख सांगणारा दुतोंड्या मारुती माझ्या मागच्या बाजूला आहे. तो आपण दृश्यांमध्ये बघतोय. दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि गोदावरी नदीचं हे रौद्र रूप जे आहे ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. खरं तर या गोदावरी नदीला दरवर्षी साधारण ऑगस्टच्या अगोदरच पूर जो आहे तो येत असतो. यंदा मात्र हा पूर काहीसा लेट जरी झाला असला तरी देखील 2 दिवसांपासून जो काही संततधार पाऊस नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोसळतोय आणि त्यामुळे गोदावरी नदी जी आहे ती अशा पद्धतीनं दुथडीवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. गोदावरीचा हा संपूर्ण भाग आहे. सध्या नाशिकच्या गंगापूर धरणामधनं गोदावरी नदीमध्ये जवळपास 1000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय, कारण गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पाऊस सुरू आहे. खरं आज सकाळपासून पावसानं काही प्रमाणात उघडीक दिलेली आहे आणि त्यामुळे पुराची पातळी जी आहे ती आता कमी होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. मात्र असं असलं तरी गोदावरी नदीच्या काठावर असलेली ही सगळी मंदिरं जी आहे ती देखील आपल्याला पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळतं. समोर दिसणारा सिद्ध तपाळेश्वराचं मंदिर आपण दृश्यांमध्ये बघतोय ते देखील जवळपास निम्म्याहून अधिक बुडलेलं आहे, जे गोदापात्रामध्ये बांधण्यात आलेलं आहे. ही सगळी मंदिरं जी आहेत ती पुरातन मंदिरं म्हणून ओळखली जातात आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या संपूर्ण परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं बांधली. त्यापैकीच ही काही मंदिरं आहे आणि ज्या वेळेला गोदावरी नदीला पूर येतो त्या वेळेला ही गोदा काठावर असलेली छोटी मोठी मंदिरं जी आहे ती पाण्याखाली येत असतात. समोर दिसणारी ही एक गांधी ज्योत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. त्या गांधी ज्योतच्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि निम्मी गांधी ज्योत जी आहे ती पाण्याखाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समोर दिसणारं हे वस्त्रांतर गृह आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते पूजेसाठी येत असतात आणि त्याच ठिकाणाहून संपूर्ण गोदावरीचं रूप जे आहे ते बघत असतात. ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. ते देखील जवळपास त्याचा खालचा भाग जो आहे तो देखील पूर्ण पाण्याखाली आलेला आहे. समोर असलेलं गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचं जे मंदिर आहे, अर्थात ज्याला कुंभमेळ्यामध्ये हे मंदिर खोललं जातं, ते मंदिर देखील जवळपास पाण्याखाली आलेलं आहे. आणि गांधी ज्योतच्या बाजूला लक्ष्मण कुंड आहे आणि रामकुंड आहे. अर्थात मी आता ज्या भागातून पायी चालतोय, ज्या भागातून आपण जातोय, आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आपल्याला ही सगळी दृश्य दाखवत आहे. हा संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसरामध्ये रामकुंड आणि लक्ष्मण कुंड आहे. आता ही जी दृश्य आपण बघतोय, हा कॅमेरा ज्या ठिकाणी आहे त्या जागेवरती लक्ष्मण कुंड आहे आणि समोर सीताकुंड आहे आणि पुढे जे आहे ते रामकुंड आहे. रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड हे 3 प्रमुख कुंड या ठिकाणी आहे आणि देशभरातले आलेले पर्यटक भाविक जे आहे ते याच रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंडामध्ये खरं तर स्नानासाठी येत असता. स्नान केल्यानंतर गोदावरीचं जे महत्त्व आहे ते महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर गोदावरी नदीमध्ये विशेषतः या भागामध्ये दशक्रिय विधीचे कार्यक्रम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात केले जातात. देशभरातून आलेले लोक जे आहेत ते आपल्या कुटुंबियांच्या पैकी जे निधन झालेले आहे त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी या परिसरामध्ये येत असतात आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या पूजा ज्या आहेत त्या देखील केल्या जातात. आणि म्हणून या गोदावरी नदीला एक हिंदू धर्मामध्ये, अध्यात्मामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण याच परिसरामध्ये अस्थींचं विसर्जन केलं जातं. देशभरातले भाविक जे आहेत ते अस्थि विसर्जनासाठी या गोदावरी नदीच्या काठावर येत असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं या गोदावरीचं एक महत्त्व आहे. खरं तर पश्चिम वाहिनी असलेली ही गोदावरी नदी जी आहे ती याच रामकुंडावर आल्यानंतर दक्षिण वाहिनी होते आणि म्हणून जे हिंदू अध्यात्मामध्ये, महात्म्यामध्ये एक या वळणाला विशेष असं महत्त्व आहे. जे वळण आपण दृश्यांमध्ये बघतोय याच वळणाला एक विशेष महत्त्व असल्यामुळे या परिसरामध्ये पूर्वी पेशव्यांनी आणि अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हे महात्म्य ओळखून या मंदिराच्या परिसरामध्ये, या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरांची उभारणी केली. समोर कपालेश्वराचं मंदिर आहे आणि समोर असणारा रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंडाचा हा सगळा परिसर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ही सगळी दृश्य आपण बघतोय जी रामकुंड आणि लक्ष्मण कुंड परिसरातले आहे. इकडे पर्यटक जे आहेत ते देखील अशा पद्धतीनं गोदावरी नदीवरती आलेला पूर जो आहे तो बघण्यासाठी एकवटलेले आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि एकच ह्या पूर जो आहे तो बघण्यासाठी अशा पद्धतीनं हे पर्यटक जे आहे ते आलेले आहेत आणि ही सगळी दृश्य गोदा काठावरची आहे.
जर आपण ही सगळी दृश्य बघितली तर पर्यटक जे आहेत ते अशा पद्धतीनं सेल्फीचा आनंद जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच या परिसरामध्ये एक पर्यटक जो आहे तो पाण्यामध्ये वाहून गेला होता आणि या सगळ्याच्या निमित्तानं काही पर्यटकांना सूचनाही देण्यात आलेल्या होत्या की आपण पुराच्या पाण्यामध्ये जात असताना विशेषतः काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. कारण अचानकपणे पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतो आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण असतं. कारण पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी वाहून जातात. मी आता आपण दृश्यांमध्ये बघतोय रामकुंडावरती आहे आणि रामकुंडाच्या या वस्त्रांतर गृहाच्या परिसरामध्ये किती पाणी आहे, माझ्या देखील गुडघ्याच्या आसपास जे पाणी जावे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून हा संपूर्ण परिसर जो आहे तो अशा पद्धतीनं पाण्याखाली आलेला आहे. या मंदिराच्या आजूबाजूला आणि गोदाकाठाच्या आजूबाजूला असलेली छोटी मोठी जी व्यावसायिकांची दुकानं आहे ती देखील प्रशासनानं काल रात्री जी आहे ती हटवलेली होती आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये या नागरिकांचं जे आर्थिक नुकसान होतं ते वाचलेलं आहे. कारण प्रशासन सुरुवातीपासून अलर्ट होतं, सतर्क होतं. आपण बघतोय अनेक पर्यटक जे आहेत ते वेगळ्या भागातून या परिसरामध्ये आलेले आहे आणि अशा पद्धतीनं पूर जो आहे तो या ठिकाणी बघितला जातोय. काही नागरिक आहे, नाशिककर आहे, त्यांच्याशी बोलूया. नाशिकच्या गोदावरी नदीला पहिला पूर आलाय, पुराचं पाहण्यासाठी तुम्ही आलात, कसं वाटतं? खूप छान वाटतंय, मला आनंद होतोय. पहिल्यांदाच एवढा पूर आलाय पावसाळ्यात. तुम्ही कुठून आले? नाशिकचे आम्ही. पहिला पूर बघायला आले? हो. नाही, दरवेळेस प्रमाणे येतो पूर, पण यावेळेस चांगलं आलं पाणी. आणखी काही नाशिककर आपण बघतोय ही सगळी दृश्य आहे. पूर बघायला आलेले सगळे नाशिककर. आणखी दादा कुठून आला तू? आरटी ऑफिस. बरोबर. काय बघायला पूर बघायला आला का? हो, दर्शनाला आला. आपण बघतोय हे नागरिक आहे. खरं तर बाजूला कपालेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि ते बघण्यासाठी, त्या दर्शनासाठी आलेले जे भाविक आहे ते अशा पद्धतीनं या परिसरामध्ये आता पर्यटन देखील वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर काही भाविक जे आहेत ते देशभरातून आलेले भाविक आपण दृश्यांमध्ये बघतोय. गोदावरी नदीच्या या पवित्र रामकुंडाच्या परिसरामध्ये स्नान करताना आपल्याला पाहायला मिळतं. ही गर्दी जी आहे ती देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. मोठ्या प्रमाणात हे पर्यटक जे आहे ते आता हळूहळू गोदावरी तीरावरती आले. ज्या पर्यटकांच्या पूजा ज्या आहेत गोदा तीरावर होत असतात त्या पूजा मात्र आता रस्त्यावर होत आहे आणि हे सगळे भाविक जे आहे ते अशा पद्धतीनं रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या सगळ्या पर्यटकांना आता या पुराचा देखील फटका बसतो. कारण आता ह्या अस्थिविसर्जनाचा जो कार्यक्रम असतो किंवा पूजा ज्या केल्या जातात त्या या गोदाच्या रामकुंडावरती केल्या जातात, त्याचं देखील एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या पूजा देखील आता आपल्याला रस्त्यावरती होताना पाहायला मिळत आहे. त्याचा देखील काहीसा फटका जो आहे तो या पर्यटकांना आणि नागरिकांना, अस्थिविसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतं. वेगळ्या पूजा ज्या आहे त्या या परिसरामध्ये केल्या जातात आणि म्हणून ही सगळी दृश्य आपण बघतोय नाशिकच्या रामकुंड परिसरामधली आहे. आपण आणखी काही दृश्य बघणार आहोत. या परिसरामधली जे विक्रेते आहेत छोटे मोठे, त्यांना देखील आपला व्यवसाय जो आहे तो अशा पद्धतीनं रस्त्यावरती उभारावा लागलेला आहे. कारण गोदा तीरावरती पाणी आलेलं आहे. इतर वेळेला हे सगळे व्यावसायिक आहे, दुकानदार आहे, ज्यांचा फुलांचा व्यवसाय आहे, हारांचा व्यवसाय आहे, दिवे जे पाण्यामध्ये सोडले जातात त्यांचा व्यवसाय आहे, या सगळ्यांना अशा पद्धतीनं आता रस्त्यावरती आपला व्यवसाय जो आहे तो मांडावा लागलेला आहे. तर दुसरीकडे आपण या सगळ्या टपऱ्या, ही सगळी दुकानं जी रस्त्यावर आणण्यात आलेली ती देखील दृश्यांमध्ये बघतोय. ही सगळी दुकानं पूर्वी काही दिवसांपूर्वी अर्थात काल परवापर्यंत ही सगळी दुकानं जी आहे ती अशा पद्धतीनं पाण्यामध्ये होती, ती मात्र आता प्रशासनानं हटवलेली आहे आणि ही सगळी दुकानं जी आहेत ती रस्त्यावर आणलेली आहे. समोर दिसणारं ते आपल्याला साईबाबांचं मंदिर आहे, साई मंदिर आहे, ते देखील पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे. त्याला देखील पूर्ण पाण्याचा वेढा जो आहे तो आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे दररोज या मंदिरांच्या परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान केलं जातं. त्या अन्नदानाचा कार्यक्रम देखील अशा पद्धतीनं रस्त्यावर केला जातोय. त्याची देखील ही सगळी दृश्य आहे. खरं तर गोदा तीरावरती येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांकडून या परिसरामध्ये असलेल्या भिक्षा मागणाऱ्या लोकांसाठी अन्नदान केलं जातं. त्या अन्नदानासाठी अशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या जे जेवण बनवलं जातं ते देखील अशा पद्धतीनं रस्त्यावर बनवलं जातं. तर दुसरीकडे मी आणखी आपल्याला काही मंदिरं दाखवणार आहे, जी मंदिरं नाशिकचं वैभव आहेत, नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक गोष्टी सांगणारे हे सगळे जे मंदिर आहे ते आपण दृश्यांमध्ये बघतोय. समोर असलेलं श्री सूर्यनारायणाचं जे मंदिर आहे ते आपण दृश्यांमध्ये बघतोय. श्री स्वयंभू बाणेश्वर महाराजाचं जे मंदिर आहे ते देखील पाण्याखाली आलेलं आहे. तर समोर दिसणारं कर्पूरेश्वर महादेव मंदिर आहे ते देखील स्वयंभू मंदिर म्हणून ओळखलं जातं, ते देखील पाण्याखाली आलेलं आहे. तर दुसरीकडे हे सिंहस्थ गौतमी गोदावरी मंदिर आहे, जे
आपण दृश्यांमध्ये बघतोय हे मंदिर खरं तर दर कुंभमेळ्याला खोललं जातं. त्याला गंगा गोदावरी मंदिर म्हणतात. सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी मंदिर ते आपण दृश्यांमध्ये बघतोय. ते मंदिर पूर्णतः पाण्याखाली आलं आहे. त्या मंदिराच्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं गोदाकाठची जवळपास सगळीच मंदिरं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे पर्यटकांना एक मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे. जी लोक या त्र्यंबकेश्वर नंतर नाशिकमध्ये विधी करण्यासाठी येत असतात, पूजा करण्यासाठी येत असतात, त्यांना याचा एक मोठा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे अशा पद्धतीनं या पूजा ज्या आहेत वेगवेगळ्या पूजा ज्या आहेत ज्या केल्या जातात दशक्रिय विधीच्या त्या देखील अशा पद्धतीनं रस्त्यावरती केल्या जात आहेत. त्याची ही दृश्य आपण बघतोय. भाविक देशभरातून आणि राज्यभरातून येतात वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी. त्या भाविकांना या मंदिरामध्ये आल्यानंतर गोदाकाठावर आल्यानंतर पूजा करायची असते. त्यांना आता अशा पद्धतीने रस्त्यावर पूजा करावी लागते. तर काही भाविक आताही या गोदावरीच्या पुरामध्ये आपल्याला दिवे सोडताना पाहायला मिळतात. एक श्रद्धा आहे की या गोदावरी नदीमध्ये दिवे सोडल्यानंतर पुण्य प्राप्ती होती, फलप्राप्ती होती आणि म्हणून अशा पद्धतीने हे दिवे सोडणारे भाविक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर समोर दिसणारं हे गोदावरीचं मंदिर जे आहे ते देखील आपण दृश्यांमध्ये बसतोय. जवळपास निम्म्याहून अधिक मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. या परिसरामध्ये आपल्याला कुंभचा ध्वज दृश्यांमध्ये दिसतोय. सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वज जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. हा ध्वज फडकवण्याची कुंभमेळ्याची वेगळी परंपरा असते. तर दुसरीकडे पुरोहित संघाचं जे कार्यालय आहे ते देखील पाण्याखाली आलेलं आहे. ही सगळी दृश्य नाशिकच्या गोदावरी परिसरामधली आहे. गोदावरी नदीमध्ये दिसणारी ही पानवेली नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून वाहून आलेली ही सगळी पानवेली जी आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसते. एकूणच गोदावरी नदीला आलेला पूर आणि त्यानंतर या नाशिक शहरामधली असलेली ही सगळी परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघतोय. मंदिरा जवळपास गोदाकाठावरची जवळपास निम्म्याहून अधिक मंदिरं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि या सगळ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये गर्दी करत असतात. आणि एकूणच गेल्या 2 दिवसांपासून पडणारा पाऊस, गोदावरी गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी यामुळे गोदावरी नदी सद्यस्थितीमध्ये दुथडी भरून वाहते. गेल्या काही तासांपासून हा पाऊस काहीसा उघडलेला आहे आणि म्हणून आता जर पाणी पातळी बघितली तर काहीशी कमी जरी झाली असली तरी देखील पुढच्या काळामध्ये अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहे आणि त्यामुळे आपण ही सगळी दृश्य बघतोय की गोदाकाठावरचं पाणी आता काहीसं कमी होतं. मात्र पुढच्या काही तासामध्ये हे पाणी जे आहे ते आणखी वाढू शकतं आणि त्यामुळे ही सगळी मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली येण्याची शक्यता वर्तवली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. शहरामध्ये सुरू